नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपी चॅनलवर, ज्याचं नाव आहे शीतल घोटेकर. म्हणजे मी माझं नाव माझ्या रेसिपी चॅनलला दिलेलं आहे आणि 1 वर्षानंतर मी आपल्या चॅनलवर काहीतरी पोस्ट करू पाहते. तर आज मी काय बनवलं आहे ते दाखवते. सगळं काही अजून बनवून झालं नाही, पण जेवढं काही बनवलं आहे तेवढं दाखवते. आपलं धार्मिक चॅनल आहे दिल्लीकर मराठी, त्याच्यामुळे मी रेसिपी चॅनलवर पोस्ट करू शकत नाही किंवा म्हणजे बरेच दिवस झाले त्याच्यावर गॅपच पडला आहे. तर आज मी बनवते आहे इडली सांबार. तर इथे मी खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे बघा. छान असा तडका दिलेला आहे, एकदम टेम्पटिंग अशी दिसते ओल्या खोबऱ्याची चटणी. आणि चटणीमध्ये मी काय काय टाकलं आहे ते पण सांगून देते. ओलं खोबरं घेतलं, त्याचे छान बारीक असे पातळ असे काप करून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकले. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, एकच हिरवी मिरची टाकली, दही टाकलं आणि मिक्सरमध्ये ते बारीक करून घेतलं. म्हणजे ती चटणी बारीक करून घेतली. गरजेनुसार थोडंसं पाणी पण टाकलं आणि नंतर ती चटणी या डब्यामध्ये काढून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, जी चटणी चिकटलेली होती त्याला. मग ती पण या डब्यामध्ये आपल्याला काढून घेता येते. मग चटणी पण आपल्याला पाहिजे तेवढी मग पातळसर करून घेता येते. नंतर काय केलं, एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला, थोडासा हिंग टाकला आणि त्याचा तडका तयार करून या चटणीवर ओतला. झाली आपली खोबऱ्याची चटणी. तर ही बघा अशा पद्धतीने झालेली आहे. खूप जास्त पातळ पण नाही, खूप जास्त घट्ट पण नाही. आता मी तुम्हाला सांबार दाखवते. सांबार पण आज मी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये सांबारमधल्या भाज्या काढून टाकण्याची सवय असेल तर त्यांना अशी सांबारची रेसिपी नक्कीच आवडेल असं मला वाटतं. चला आता मी तुम्हाला सांबार दाखवते, जे इकडे गॅसवर उकळते. तर प्लेन सांबार मी बनवलेला आहे. त्याच्यासाठी काय केलं, मी कुकरमध्ये पहिल्यांदा तुरीची डाळ शिजवून घेतली. तुरीच्या डाळीमध्ये म्हणजे धुवून शिजण्यापुरतं पाणी टाकलं, थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं, जिरे टाकले, हिंग टाकला आणि ती डाळ शिजवून घेतली. त्याच्यानंतर डाळ थोडीशी घोटून घेतली चमच्याने, म्हणजे ती अशी प्लेन होते. नंतर मी काय केलं, या कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये 2 कांदे असे उभे चिरून घेतले आणि टोमॅटो पण चिरून घेतला. मग आहे ना, कांदा टोमॅटो परतून घेतला. मग त्याच्यामध्ये मी सांबार मसाला टाकला, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं, अजून 2 सुक्या लाल मिरच्या टाकल्या आणि आपली जी लाल मिरची असते ना थोडीशी, ती पण टाकली. आणि हे सगळं मी परतून घेतलं. त्याच्यानंतर थंड झाल्यावर ते सगळं मी मिक्सरला बारीक केलं. पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचा तडका देता येईल. आणि मग मोहरी तडतडली, त्याच्यामध्ये ते मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण टाकलं, ते थोडंसं परतवून घेतलं. आणि मग याच्यामध्ये मी शिजवलेली तुरीची डाळ टाकली आणि त्याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ आणि थोडासा गूळ शिजून झाल्यानंतर टाकला होता. मग काही नाही, फोडणीमध्ये ते सगळं वाटण वगैरे टाकलं, ते परतवून घेतलं आणि डाळ टाकून गरजेनुसार पाणी टाकून हे सांबार आता मी उकळवून घेत आहे. तर मग ज्यांच्या घरामध्ये सांबारमधल्या भाज्या आवडत नाही किंवा मग ते सगळे असं बाहेर काढून टाकता आणि फक्त म्हणजे डाळीचं जे पाणी किंवा जी पातळ डाळ आहे तीच इडली किंवा सांबारबरोबर खातात, तर मग त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे. आणि चवीला काही नाही, बदल काहीच होत नाही, फक्त प्लेन सांबार आपल्याला दिसतं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की सांबार तयार करून बघा. आणि तुम्हाला जर आवडलं तर म्हणजे आवडलं आणि तुम्ही बनवून पाहिलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता इथे मी इडलीचं पीठ घरीच तयार करून घेतलेलं आहे. याच्यापासून मी काही डोसे आणि काही इडली बनवेल. या पातेल्यामध्येच काल मी 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचाभर हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे मेथी दाणे टाकले होते, अर्धा चमचा असतील ते भिजवून घेतलं. आणि नंतर संध्याकाळी म्हणजे रात्रीच जेवण झाल्यानंतर त्याचं असं बॅटर बनवून घेतलं. आज दिवसभर हे बॅटर मी आंबू दिलं. खूप छान असं इथपर्यंत फुरून आलं होतं. पण आत्ता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यामुळे थोडंसं खाली गेलेलं वाटतं, पण खूप मस्त आंबलेलं आहे. एकदम असं एवढं फुगून आलेलं होतं ते. याच्यापासून आता मी इडली बनवेल आणि डोसा पण बनवेल. तर इथे मी भांडं धुवून ठेवलेलं आहे. इकडे डोशांसाठी तवा पण धुवून ठेवलेला आहे. तर मग गरम गरम इडली आणि सांबार आपण थोड्या वेळात बनवूया. बरं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.